संशयित जुबेर हंगरकेकर कडे अल कायदा संबंधित साहित्य सापडले। जुबेरच्या संपर्कातील 12 जणांची चौकशी पूर्ण झाली आहे। सोलापूर आणि पुणे एटीएसने ही संयुक्त कारवाई केली। सोलापुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या झाली। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे थेट बंड पुकारल्याची घटना घडली आहे। वेळेवर शाळेत न येणाऱ्या आणि तास न घेणाऱ्या शिक्षकाविरोधात संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सरांना वर्गातच कुलूप बंद केलं। गाणे खडपोली एमआयडीसीतील 211 कामगारांना बडतर्फ करण्यात आले। उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावली असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। अहिल्यानगर तालुक्यात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। वनविभागाकडून बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिलेत। खारेकर्जुने गावात बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। वर्ध्यासह जिल्ह्यातील 5 नगर परिषदेत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढली। आम्ही पालिका निवडणुकीत जिंकून येऊ असा विश्वास वंचितचे जिल्हाध्यक्ष किशोर खैरकार यांनी व्यक्त केला। भंडाऱ्यातील शिवनी बांधमध्ये महिलेनं दादागिरी केली आहे। पैशाच्या वादातून महिलेनं पुतण्यावर हल्ला केला। हल्ल्यात पुतणा जखमी झाला असून उपचार सुरू आहेत। पुसद शहरातील आदर्शनगर परिसरात अचानक भीषण आग लागून 3 ते 4 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। अग्निशामक दलाच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे आग सध्या आटोक्यात आणण्यात यश आलं। या आगीत घरगुती साहित्य, फर्निचर तसेच इतर वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेत 25 लाख रुपयांची रोकड घेऊन येणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचे 25 लाख रुपये हिसकावण्यात आल्याची घटना पाचोड पैठण रस्त्यावर दावरवाडी शिवारात घडली होती। या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासात जेरबंद केली। जालन्यातल्या अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी एका 76 वर्षीय आजीने उमेदवारी अर्ज दाखल केला। शोभाबाई बापूराव कारके असं आजीचं नाव आहे। उरलेलं आयुष्य आता जनतेसाठी खर्च करायचा आणि विकास करायचा असं त्यांनी म्हटलं। बार्शी तालुक्यात रेल्वे आणि ट्रॅक्टरचा अपघात झालाय। ट्रॅक्टरच्या पुढील भागाचं पूर्णपणे नुकसान झालं। मोठी दुर्घटना टळली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही।